शुभ सकाळ, दिवस 3 डे 3. आणि काल रात्री एवढी धमाल केली तुळशीचा विवाह करून की आम्ही थकलो आणि ब्लॉग एंड करायला विसरलो. सो एंड इन द सेन्स कंटिन्युटी ठेवायला. आता सकाळचे 9 वाजलेत आणि गावचा अलार्म हाच असतो जो तुम्ही आता ऐकला, कोंबड्याने दिलेली आरोही. हा आमचा गावचा प्रत्येकाचा इन द सेन्स गावचा अलार्म असतो. मगाचपासून त्याने 2-3 वेळा केला कोंबड्याने कप आणि मी उठलो. माझ्यासोबत माझा मोठा भाऊ सुद्धा उठला, पण तो आता झोपला कारण त्याला उठायचं नाही. सतीश, तर पटकन फ्रेश होऊ आणि चहा नाश्ता करताना भेटू. बाय गाईस. तर मित्रांनो, परत आपण आलोय. नाश्ता वगैरे केला आणि नाश्ता करताना खूप गोंधळ होता घरात. आमच्या घरात खूप अशी मंडळी आहेत, त्याच्यामुळे नाश्ता करताना घरात खूप गोंधळ होता. त्याच्यामुळे विचार केला की नंतर आपण शूट करू. आणि हा माझा मोठा भाऊ आहे सुरतचा, मनोज दादा. तर आमची अर्धी पलटण पुढे गेले रिक्षामधून आणि आम्ही दोघं आता मागे गाडीने चाललो आहे. एक असाच प्लॅन झाला की मार्केटला जायचं. सो आम्ही आता निजामपूर नंतर माणगावला बहुतेक जाऊ. आणि घरची महत्त्वाची 2-4 कामं पण आहेत. हां, दादा बोलतोय की ही आपल्या गावची शाळा आहे, बघू शकता तुम्ही. यार आठवणींच्या दुनियेत. आणि हा जो माहोल झाला आहे, परत एकदा मी सेम वर्ड वापरेन, निसर्गाच्या सान्निध्यात मी जगतोय आणि हे जगणं खरं जगणं आहे मित्रांनो. तर आता आम्ही असं चाललो आहे. पहिलं निजामपूरला जाऊ. आणि दादा पण खूप खुश आहे कारण दादाला माझ्या ब्लॉगमध्ये यायला भेटतं आहे. आधीच बोलला भाई चष्मा घालून पण एकदम शातीर दिसायचं कारण ब्लॉगमध्ये येणार आहे. तो आता आम्ही चाललो आहे आणि पुढे दाखवत राहू की काय कसं असेल. दिवस 3 गावचा आहे आणि बघू पुढे काय घडतं. आता आम्ही जस्ट नाश्ता केला आणि मेन बँकेचं काम करायला आलो आहे. ते भावजी आहे तिकडे. आता मोबाईलमध्येच आहे त्यांच्या. सो मित्रांनो, बँकेचं काम क्लिअर करू आणि मग भेटू. काल पप्पा तिसऱ्यांदा पण लिंबू पिलायचं आहे मला. मित्रांनो, प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला. मी जाणार होतो आईच्या गावाला, म्हणजे आजीकडे, मामाच्या गावाला. पण माझे फॅन फॉलोअर आहेत, तुम्ही बघू शकता. आता सध्या इग्नोर मारतायत आपल्याला, गाडी चालवतात, थोडी शायनिंग मारतायत. हा बाउन्सर आहे माझा, बाउन्सर पर्सनली बाउन्सर आहे. आणि तो कधी त्यांना बोलत होता मला की सर मला तुमच्या ब्लॉगमध्ये घ्या, सर ब्लॉगमध्ये घ्या. तर म्हटलं आपलं छोटी व्हायच्या पुरी करून टाकू. त्याच्या मानाने काय तुमच्याला असतं ते लोक. तर म्हटलं बाजूला लांबून आपलं जर का प्रोटेक्शन करतोय तर आपल्याला पण त्याला त्याची व्हाईस पुरी करणं गरजेचं आहे. तर म्हटलं राहू द्या. त्याची एक इच्छा होती की सर राहावा तुम्ही, सर मला चैन पडत नाही. मग काय ऐकले आपण राहिलो आहे ना, छे म्हणून छे करत राहिलो. तर जसा गेलेलो त्याच वाटेने मी परत चाललो आहे आता घरी, थोडं प्लॅनमध्ये चेंज करून. आणि आता सध्या बाउन्सर आपल्याला इग्नोर मारतोय, त्याला थोडी शायनिंग मारायची ब्लॉगमध्ये. आणि आपला स्मार्टी बॉय आहे ना, स्मार्टी, तो तुम्ही बघू शकता एकदम ड्रायव्हिंग करतोय. आणि घरी जाताना मध्येच एकदा पचका अजून एकदा झाला आमचा की काय आम्हाला फोन आला. भर मार्केटमधनं आम्ही रिटर्न निघालो आणि मोठ्या वहिनीचा आमचा फोन आला का इथले तुम्ही आवचे नाही तो 5 पॅकेट तेलने आपूचे आणि तेल ले आवજો आणि शाकभाजी ले आवજો. हा, आणि भाजीपाला लेके आवचो. आणि काय छो करून तो गोंधळ घालताय तो घाला. એટલે વાટે માર્કેટ પછી जायचो, तेल कलेक्ट करचो आणि भाजी परत कलेक्ट करचो आणि मग घरी जायचो. हातावर भेटू घरी गेलो छो करत. काय मला काय एवढा जमत नाही. हा बाउन्सर आहे माझा, काय बॉडी बिल्डर आहे मोठा दादा. भाऊ माझा सम्राट, जो आपण बोलतो एकदम सम्राटवाणी आहे. आता उभा राहिला तरी म्हणत होता पोरींची लाईन लागत. पण हा वाक्य आहे ना, हा वाक्य त्या लक्ष्मीच्या तोंडावर मारूच आपण.
तो आता भले लाजत असेल, लाजत नाही, घाबरतो वाईस काय, तर आपण घरी जाऊन भेटूच आणि त्याचा काढा काढू आपण. त्यासाठी थोडा सोबत राहा काय. आता थोडा ऊन लागतंय, जरा ब्लॉग बंद करू आपण, तर डायरेक्ट भेटू मार्केटला, नाही तर मग डायरेक्ट घरी भेटू. ठीक आहे. तर समोर बघू शकता भाजीपाला, आणि भाजीपाल्याची खरेदी केल्यानंतर मार्केटमधून आम्ही आता थेट चाललो आहे घरात. तर दादा बोलला इथे छान आपली अशी छोटीशी नदी आहे, तिथे आपण थोडीशी विश्रांती घेऊ, कारण गावाला गरमी खूप होते. आमचा दादा इथे पण काहीतरी कांड करतोय. दादा पहिल्यापासून गावात जास्त असल्या कारणाने गावठी चाळे दादाला खूप आवडतात. पण माझं पायाचं झाल्यापासून मी जास्त काय खास खलग्यात जात नाही. सो आता मी इकडे 5-10 मिनटं थांबू, थोडा रेस्ट, आणि गाडी पण खूप गरम झाली कारण ती पण खूप फिरते त्याच्या कारणाने. आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट आपण थेट घरात जाऊ. गावात खूप सामान वगैरे घेतलं आहे. एक आम्ही चिल मारायला मस्तपैकी स्प्राईट पियालो, रेस्ट इन द मस्तपैकी धूपमध्ये रेस्ट घ्यायला. आणि समोरचे तुम्हाला डोंगर दाखवतो बाई, ब्लॅक अँड व्हाईट शेड दिसते, ती अर्धा ऊन आहे आणि अर्धी सावली अशी डोंगर रांग टाकते फूल. आणि आमचा माकड इथून आला मध्येच. आमचा दादा इथून गेला म्हणजे, आणि तिकडे नदीवरती रेस घेतली आणि डायरेक्ट इथून शॉर्टकटने आला. दादा निघायचा का आता? हां, गावाला आमच्या दोघांची कॉमन एक स्टाईल आहे, म्हणजे कुठं पण गेलो, रात्रीचा पण गेलो तरी आम्हाला गॉगल पाहिजे. तुम्ही त्याला पण बघू शकता, आणि माझा तर ऑल टाईम असतोच. सो हा 2 भावांमधला कॉमन फॅक्टर आहे. जरी आम्ही सुरत, लंडन, अमेरिका कुठं आरके पार असू तरी आम्हाला गॉगल हा पाहिजेच, कारण कोणती पोरगी कशी कोणाला पटल सांगता येत नाही. काय दादा? चष्मावाली पण पोरगी समोर यायचे काय आमच्यासारखी करत. सो आता आम्ही निघतोय पटपट आणि डायरेक्ट गावात भेटू, घरात भेटू. त्याच्यानंतर मग आपण बहुतेक ब्लॉग एंड करू, कारण टाइम पण खूप झाला आहे आणि 2-5 मिनटं लगेच उरकले. आता आम्ही उरकतो आणि पटकन जातो. हॅलो, फायनली आम्ही जस्ट घरी आलो. मी जेवलो आणि बाकीचे जेवतात हळूहळू, सो तुम्हाला दाखवतो. आणि ह्याच्यानंतर पण आमचा आय थिंक सो काहीतरी प्लॅन असणार आहे, तो पण तुम्हाला दाखवेनच मी. आता सदर सगळे जेवतायत ते दाखवतो तुम्हाला. लाईक अर्धे जेवलेत, अर्धे जेवतायत, आणि आमच्या हिरोला बघू शकता, बादशाह आहे तो, बादशाह आमचा. हा दादा, दादा नाही बाकी ठीक ठीक. तुला बघ मी काय म्हणलोय, काय व्हिडिओ काढणारा कोण बोलत नाही, तू कशाला मनावर घेतोस? आमच्या घरचा बादशाह आहे तो. तो रात्री झोपताना पण गॉगल घालून झोपतो. सध्या आम्ही सगळे जेवतोय एक एक. बाकी ऑलमोस्ट अर्धे जेवलेत, अर्धे उपाशी झोपून आपले काय डायरेक्ट. हा, आणि अर्धे आमच्या ताईला सोडायला गेलेले. दादा अरे ह्याच्यात तू टी शर्ट काढ, चष्मा. मॅडम ते सगळे ऑन कॅमेराचा असा हा बादशाह बनतो. हो, सो आता आम्ही पटपट जेऊ, सगळे भांडी वगैरे कामं वगैरे सगळे आवरतील महिला मंडळ. आणि त्याच्यानंतर आय थिंक आमच्या इथे काळापूरच्या इथे एक मंदिर आहे, तिकडे आमचा जायचा प्लॅन आहे. सो तिकडे जाऊ. तिकडची मंदिराची माहिती देतील आमचे घरचे मुख्य शाखा संघटक अधिकारी मुख्या, आणि ह्यांचा भाऊ तुकिया. हे मुख्या आणि ह्यांचा भाऊ तुकिया, हे तुम्हाला सगळी तुमची माहिती देतील. सो ते पण दाखवतो. आता सगळं पटपट आवरू आणि मग भेटू. मित्रांनो, परत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमचा जेवण वगैरे सगळं उरकलंय, भांडी वेंडी सगळी झालेत, आणि आम्ही सगळे पवार लोक कसे आहे, टायमाला एकदम शार्प आहे. सांगितल्याप्रमाणे
4 वाजले आणि आम्ही आता निघालोय मंदिरामध्ये जायला. तर आमचा शातीर भाऊ तुम्हाला एकतर तुम्हाला असा ह्याच्यामध्ये काय मिरर मध्ये दिसत असेल. खूप सारा चकना, 2 पाण्याच्या बॉटल आणि क्रॉस करतो आता आम्ही लोक. चकना पटपट घेतलाय. आता आम्ही लोक रिक्षात बसू आमच्या आणि लगेच कल्टी खाऊ, कारण आमची दुसरी एक रिक्षा रेडीच आहे, ती पण येते. खूप सारा चकना, एक थंड पाण्याची बॉटल, एक साध्या पाण्याची बॉटल आणि सगळे माझ्याकडे आकांक्षले नजरेरे बघतायत कारण सगळा चकना माझ्या हातात आहे. त्याच्यामुळे तुम्ही यांच्या नजरा बघत असाल, नजरेमध्ये त्यांच्या खूप साला कचरा खाली नका टाकू. चलो उठाव, पकडा पक्का. भेटू गाईस लवकरच. तर मित्रांनो, मी परत शॉपमध्ये आलेलो कारण मला कचरा खाली टाकलेला आवडत नाही, म्हणून मी दादाकडे एक्स्ट्रा पिशवी मागायला आलो. आणि त्याच्यानंतर कळलं की दादा पण ब्लॉग बघतो म्हणून. तर आपला निजामपूर फाट्याला दादाचं एक छोटं दुकान आहे. कधी जमलं तर इथे वाटेवरती छान छान त्याने असे आयटम्स लावलेत, जेणेकरून बड ऑब्वियस म्हणजे दुकानवाल्यांचं हीच खासियत असते की चकण्याचा माल असतो तो एकदम नजरेदगड ठेवतात. दादा हे शॉप एकटं सांभाळतात. तो कधी इथे आला तुम्हाला असं वाटलं तर छानपैकी योग्य दरात दादा आपल्याला कॉस्ट टू कॉस्ट देतात. दादाच्या चेहऱ्यावरचे हसू बघू शकता. सो लेटेस्ट ही दादाचे गिराईक चालू आहेत. तर आपण पटकन जाऊ आणि दादाला बाय करू. दादा भेटू परत, बाय. तर आपण लगेचच भेटू. तर मित्रांनो, आम्ही परत एकदा मस्तपैकी पेटपूजा केलेली आणि पेटपूजा करून सगळे असे उतानी पडलेलो. ते तुम्हाला दाखवू नाही शकलो कारण आम्ही कोणत्या भलत्या अवस्थेत झोपलेलो. तर झोपल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे आम्ही कडाप्याला एका देवाच्या मंदिरात चाललो आहे, तुम्हाला दाखवेनच. पण त्यापूर्वी हे एवढं कोण नाही, आमची सगळी बाकीची मंडळी आहे, मी दाखवतो तुम्हाला. काय करा कोण झालो बाई, हे आपले सगळे मित्र परिवार मंडळी आहेत जी ब्लॉगमध्ये यायला कधीपासून बोलत होते की बाई आम्हाला पण ब्लॉगमध्ये घे. सो फायनली आमचा मोठा बंधुराज, आता तो जरा गॉगल, हा बाई आमच्या दादाची आणि माझी इच्छा नाही की कुठे पण गेलो तरी आपण स्मार्ट दिसलं पाहिजे. सो त्यासाठी आम्ही नेहमी चष्मा हा गॉगल जो आम्ही कॅरी करतो आणि त्याच्यामुळे मी हा ब्लॉग कंटिन्यू करू शकलो आणि तुम्हाला पण दाखवू शकलो की मंदिरात आम्ही चाललो आहे. हा प्लॅन दादाच्या डोक्यातच आला पहिला आणि त्याच्यामुळे त्याने मला थांबवला. मुंबईला जायला निघालेलो ऑलमोस्ट. तर तो असा पण माझ्यासाठी देव आहे आणि तो देवाच्या स्वरूपात त्याने मला थांबवला ना. तर दादा सांग की बाई आपण कुठे चाललोय. आज आपण कडापे देवस्थान बापू इथे जात आहे. मी तुम्हाला दाखवेल दादा बोलल्याप्रमाणे कडाप्याला आम्ही चाललोय, तिकडे देवस्थान करूच. त्या मंदिराचे आपण सगळे शूट क्लिप सगळ्या साईडने अँगल धरून तुम्हाला दाखवेल. तर त्यासाठी सोबत राहा. आणि ही एवढी मंडळी नाही, आमची अजून एक रिक्षा आहेच, त्याच्यात पण आमची खूप सारी माणसं आहेत, पण त्याच्यामध्ये थोडी सिनियर सिटीजन माणसं आहेत. ही आमची सिंगल सगळी चिल्लर पार्टी होती. आणि अजून एक मेन आमचा लीडर दाखवायचा आहे, तो पुढे मिनी ड्रायव्हर आहे. मिनी ड्रायव्हर हा बघा, अँगल थोडा वेगळा आहे पण आमचा मिनी ड्रायव्हर बसलाय पुढे मेन ड्रायव्हरच्या. आणि आमचा हा घरातला मेन ड्रायव्हर आहे. अजून याच्या हाताखाली हा माणूस वाढलाय, त्याने त्याला ड्रायव्हिंग शिकवले आणि आज त्याच्यासोबत नजरेचा आनंद लुटा मित्रांनो. सो असंच पुढे सोबत राहा, दाखवत राहीन पुढे काय काय आहे काय काय नाही आहे. चलो.